नमस्कार. मी माधवी. मी द्वितीय वर्ष आयुर्वेदाची विद्यार्थिनी आहे. मी माझ्या गुरूंना आणि सर्व आप्तजनांना वंदन करून या सत्राला सुरू करते. हे द्रव्य विज्ञान या अध्यायाचे दुसरे सत्र आहे. यात आपण तोय वर्ग संपूर्ण पाहणार आहोत. मागच्या सत्रात आपण पाहिले होते विद्यात कूप तडागादीन जांगलानुपशैलतः. म्हणजेच काय की कूप म्हणजे विहिरीचे आणि तडागाचे पाणी हे जांगल आणि अनुप म्हणजे त्या देशाप्रमाणे जाणावेत. पुढचा श्लोक पाहूया. नांबूपेयमशक्त्या वा स्वल्पमल्पाग्निगुल्मिभिः पांडू उदर अतिसार अर्शोग्रहणी शोषशोथिभिः ऋते शरन्निदागाभ्याम पिबेत स्वस्तोपि च अल्पशः. ह्या श्लोकाचा अर्थ माहीत करून घेण्यासाठी आपण अन्वय अर्थ पाहूया, नाहीतर आपल्याला योग्य तो अर्थ नाही समजणार. तर अन्वय आहे अल्पाग्निगुल्मिभिः पांडू उदर अतिसार अर्शोग्रहणी शोषशोथिभिः अंबू न पेयम. अंबू कोणी नाही प्यायचं, पाणी नाही प्यायचं. अल्प अग्नी म्हणजे ज्यांचा अग्नी मंद आहे. अग्नी ऑलरेडी मंद आहे आणि आपण त्याच्यावरती बसाबस पाणी ओततोय, काय होणार आहे? अग्नी विझणार आहे. म्हणून अल्प अग्नी मंद अग्निवाल्यांनी पाणी नाही प्यायचं. गुल्मिभिः ह्याला ट्रान्सलेशनमध्ये ट्यूमर असं लिहिलेलं आहे. काही वेळेस आपण वाताचा गोळा असंही म्हणू शकतो, पण गुल्म हा जो व्याधी आहे तो थोडा वेगळा आहे. तर आपण जेव्हा तो सेपरेटली वाचू तर तेव्हा जाऊन आपल्याला कळेल की काय आहे गुल्म. सेम फॉर पांडू, मॉडर्नमध्ये आपण त्याला म्हणतो बरोबर अनेमिया. उदर असायटिस, परत हे सगळे कोरिलेशन आहेत. अतिसार डायरिया. आता आपण इन जनरल नॉर्मल लेमॅन लँग्वेजमध्ये जेव्हा आपण बोलतो की हां मला अतिसार लागलेत, तर खरं तर 1 ते 2 वेळेस किंवा दिवसातून 2-3 वेळेस जाण्याला अतिसार म्हणत नाही. ते अग्निमांद्याचं एक लक्षण आहे. अतिसार म्हणजे अतिशय द्रवमल प्रवृत्ती होतेच, पण खूप जास्त वेळेससुद्धा होते. म्हणजे अक्षरशः डायरेक्ट पाणीच पडतं खाली, जे वरतून पाणी पितोय आपण तेच पडतं. अतिसार अर्श दुर्नामनहा म्हणजेच अर्श. आपण मागे कोणत्या नदीच्या पाण्यामुळे अर्श होतोय हे पाहिलं होतं, तर त्याचं उत्तर मला खाली मेसेजमध्ये हवं आहे. पुढे अर्शोग्रहणी अतिशय जास्त अग्निमांद्यामुळे होणारा हा व्याधी आहे. शोषशोथिभिः शोष म्हणजे मुखशोष किंवा शरीराचा पण शोष होतो. शोथ म्हणजे कोणत्याही प्रकारची सूज. मग आता सूज म्हटल्यावरती तो पिंपल असेल किंवा मांसाची गाठ असेल, अर्श असेल, आपण सगळ्याला शोथामध्ये कन्सिडर करू शकतो. आता आपण बघितलं अल्प अग्नी, उदर, अतिसार, ग्रहणी या सगळ्याचा जो मेन हेतू सांगितला आहे, मेन कारण सांगितलं आहे, तो अल्प अग्नी मंद अग्नीच आहे. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. अशक्त्या वा स्वल्पम पेयम. जो व्यक्ती अशक्त आहे. आता अशक्ताचा टीकेमध्ये अर्थ दिला आहे पिपासाम असहिष्णुभिः. ज्याला तहान सहन होत नाही की सारखं पाणी प्यावंच लागतं, अशा व्यक्तीने स्वल्प म्हणजे अल्प प्रमाणात पाणी प्यावं. फक्त घसा ओला करण्यापुरता तोंडात पाणी घ्यायचं, ते फिरवायचं, घोटभर पाणी फिरवायचं, लाळ मिसळून द्यायची. घसा ओला पण होतो आणि बरं पण वाटतं. गटागट पाणी पिल्याने ते पचत नाही, पाणीसुद्धा पचवायला लागतं. पुढे शरद निदागाभ्याम ऋते म्हणजे सोडून. शरद आणि निदाघ म्हणजे ग्रीष्म ऋतू. शरद ऋतू आणि ग्रीष्म ऋतू ह्यामध्ये सोडून स्वस्थ व्यक्तींनीसुद्धा अल्पशः पिबेत. अल्पच पाणी प्यावे. जशी तहान तेवढंच पाणी, जेव्हा तहान लागते तेव्हाच प्यावं. पुढे आता अष्टांग संग्रह काय म्हणतात. पाणीयम उष्णम शीतम वा त्रिदोषघ्नम तृड अर्तिजित. पाणीयम उष्णम शीतम म्हणजे खरं तर आपण हे पुढे जे क्वथित जल आहे ना त्यामध्ये पाहूयात. आपण पुन्हा मागे येऊ यासाठी. पुढे पाहू. समस्थूलकृशाभुक्त मध्यांत प्रथमांबुपाहा.
तर बऱ्याच वेळेस आपल्या घरी डिबेट चालू असतं की जेवणाआधी पाणी प्यायचं की नंतर पाणी प्यायचं, पण मधी प्यायचं हे कोणीच बोलत नाही. तर इथे आचार्य काय म्हणतात की ज्या व्यक्तीला सम राहायचं आहे, समदोष समधातू, आपण बघितलं समचा अर्थ, त्याने जेवणाच्या मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी प्यावं. स्थूल, जो व्यक्ती जेवणानंतर पाणी पितो तो स्थूल होतो आणि जो आधी पितो तो कृश होतो. आता यामागचं लॉजिक काय आहे? तर टीकाकार म्हणतात, भक्त मध्येंबू पीतम धातू साम्यम समानताम करोती. जो व्यक्ती जेवणाच्या मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी पितो त्याला धातू साम्यता प्राप्त होते. ठीक आहे. नंतर आता जो नंतर पितो जेवणानंतर, भक्तांते तू पीतम आमाशये कफवृद्धिम स्थौल्यम आदत्ते. तर जेवणानंतर पिल्यानंतर कफवृद्धी होणार आहे आणि त्याच्यामुळे स्थौल्य येणार आहे. पण आता जर का विचार केला की कफवृद्धी होणार आहे, कफ म्हणजे बल देतं, पण इथे जो कफ आहे तो क्लेद स्वरूपाचा आहे, म्हणजेच प्राकृत नाही आहे, विकृत आहे. म्हणजे आता जर का एखादा व्यक्ती कृश आहे आणि त्याला आपल्याला जाड करायचं आहे, तर आपण त्याला सांगितलं पाहिजे का की तू जेवणानंतर पाणी पी? नाही, कारण तो प्राकृत बल देणारा कफ नाही आहे, विकृत आहे. तसंच जर का आपण जेवणाच्या आधी पाणी पिलं तर अग्निमांद्य होणार आहे. आपण बघितलं आहे, अग्नी प्लस पाणी अग्निमांद्य. ठीक आहे, अग्निमांद्य होणार. मग जेवण आपण जो आहार घेतो तो योग्य प्रकारे पचला जाणार नाही आणि मग अग्निमांद्य वाढेल अजून आणि त्याच्यामुळं कृशता येईल. पुढे पाहूया शीतजलाचे गुणधर्म. शीतम मदात्ययग्लानी मूर्छा छर्दी श्रमभ्रमाण तृष्णोष्णदाह पित्तास्र विषाण्यंबू नियच्छती. काय? शीतम मदात्यय ग्लानी. मदात्यय म्हणजे मद निर्माण होणे. लोक मद्य पिता किंवा मग इतर वेळेस पण काही व्याधींमध्ये मद निर्माण होतो, तर तो घालवण्यासाठी शीतजलाचा उपयोग करायचा. आता कसा करायचा? तर फक्त शीतजल म्हणजे स्पर्शाने शीत नव्हे तर वीर्याने सुद्धा. मग वीर्याने कसं शीत करायचं? तर त्याला आपण सिद्ध करू शकतो. काही लोक मोगरा टाकून सुद्धा सिद्ध करतात. ठीक आहे, ते सुगंधित पण होतं आणि वीर्य पण त्याचं शीत होतं. मदात्यय ग्लानी म्हणजे थकवा नाहीसा करण्यासाठी. मूर्छा चक्कर येणे. आता टीकाकारांनी मूर्छाचा अर्थ सांगितला आहे मोह आणि भ्रमचा अर्थ सांगितला आहे अनवस्थिती. मोस्टली आपण याला एकच कन्सिडर करून चालतो, पण दोघांचा अर्थ थोडा वेगळा आहे. तर मूर्छा म्हणजे चक्कर येणे, मोह होणे. मोह म्हणजे एक्झॅक्टली आहे की काय करावं काय नाही ते समजत नाही. नंतर भ्रम अनवस्थिती. आता जेव्हा पण एखाद्या व्यक्तीला चक्कर येते आपण काय करतो? तुम्ही काय कराल आणि काय केलं पाहिजे? आपल्याला अग्रेय संग्रहामध्ये सांगतात की जेव्हा पण मूर्छा येते तेव्हा त्या माणसाच्या चेहऱ्यावर पाणी मारायचं. पाणी मारायचं म्हणजे ते सिरियलमध्ये असं हळूच असं बोटांनी असं शिंपडतात असं नाही, जोरात सपासप मारायचं पाणी आणि तोपर्यंत मारायचं जोपर्यंत त्याला जाग येत नाही. मूर्छा फक्त पाणी प्यायला नाही द्यायचं तर मारायचं सुद्धा. छर्दी श्रम भ्रमाण थकवा दूर करण्यासाठी. खूप जास्त उलट्या होत असेल तर तेव्हा शीतजलाने त्याला थोडाफार आराम मिळतो. भ्रम तृष्णा. आता एक एक्सपेरिमेंट करायची आज. जेव्हा पण तहान लागेल ना, एकदा तोंडावर पाणी मारून बघा, तहान थोडी कमी होते की नाही पहा. तर तृष्णा उष्ण दाह त्याच्यामध्ये तर आपण शीतजलाचा उपयोग करणारच आहोत, पण परत
वीर्याने शीत सिद्ध करून. नंतर पित्तास्त्र रक्तपित्त व्याधीमध्ये विष. जेव्हा आपण 7वा अध्याय बघणार आहोत तेव्हा विषाच्या चिकित्सेमध्ये आलं आहे की शीत उपचार करायचेत. तर आपण शीतजलाचा उपयोग करू शकतो. विषाण्यंबू नियच्छती. नियच्छती म्हणजे हणती. विषाला हणती, पित्तास्त्र हणती, दाह हणती, तसंच प्रत्येकाला नियच्छती लावून घ्यावे. आता सगळ्यांनी 4था अध्याय वाचलाच असेल ना, तर मला सांगा की तृष्णा म्हणजे जे तृष्णा अवरोध आहे त्याच्यामध्ये चिकित्सा काय आली आहे ते मला नक्की खाली सांगा. पुढे जाऊया. उष्णजल. दीपनं पाचनं कंठ्यं लघुष्णं बस्तिशोधनं हिद्माध्माननीलश्लेष्मा सद्यशुद्धीनवज्वरे कासांपीन श्वास पार्श्ववृक्षोच सस्यते. दीपन. आता दीपन म्हणजे काय? कशाचे दीपन करायचं? दीपन पाचन आपण असंच यूज करून टाकतो, पण ह्याच्यात डिफरन्स काय? दीपन अग्नीचं दीपन. पाचन कसलं? आमाचं पाचन किंवा आपण जो आहार घेतला आहे त्याचं पाचन, दोषांचं पाचन, ते झालं. आपण आमाचं दीपन नाही करत, अग्नीचं दीपन करतो. मग आता उष्णजल दीपन करत आहे, पण मग भूक लागत नाही आहे समजा, जेवणाच्या आधी मग आपण उष्णजल घेतलं पाहिजे ना, म्हणजे अग्नी प्रदीप्त होईल. पण आपण असं का नाही करत? आधी तर सांगितलं आहे की आता भूक लागली आहे आणि जेवणाच्या आधी मी पाणी नाही प्यायचं, कारण त्यामुळे कृशत्व येणार आहे. मग दीपन असं कसं काय आलं? तर चुलीवर जर का आपण पाणी थंड असू दे गरम असू दे, चुलीवर जर का आपण गरम पाणी ओतलं तर काय होणार आहे? ती विझणार आहे. मग इथं दीपन कसं आलं? काय वाटतं? सोपं आहे. युक्तीने सेवन करायचे. जसे की आमामध्ये जेव्हा पण आम होतो तेव्हा आपण गरम पाणी प्या असं सांगतात. तर गरम पाणी पिल्याने काय होणार? अग्निप्रदीप्त होणार. अग्निप्रदीप्त झाल्यामुळे काय होणार आहे? पाचन होणार आहे दोषांचं किंवा आमाचं म्हणा. ठीक आहे. दीपनम पाचनम. कंठ्यम. कंठाला चांगलं वाटतं गरम पाणी पिल्याने. कंठाचे आजारसुद्धा दूर होता. म्हणूनच आपण काही झालं, खोकला झाला की लगेच आई म्हणते गरम पाणी उकळ आणि पी. नंतर काय लघु आहे हे तर आपण 6-7 पासून बघतोय की कोणत्या प्रोसेस काय म्हणतं आपण त्याला, खाली मेसेज करून सांगा मला की कोणती प्रोसेस आहे ती. नंतर उष्ण बस्तिशोधन. बस्तिशोधन म्हणजे मूत्राशयाचे शोधन. तर जसं की क्लेद संचित होतो प्रमेहाच्या एका प्रकारामध्ये, तर क्लेदाचा संचय होतो मूत्राशयामध्ये, तर त्याचं शोधन करण्यासाठी किंवा आपण म्हणू शकतो मूत्रकृच्छ्रतामध्ये आपण यूज करू शकतो उष्णजल. हिदमा हिकप्स. आता मला सांगायचं हिदमाची चिकित्सा कोणत्या वेग अवरोधामध्ये सांगितली आहे, म्हणजे त्या वेग अवरोधामध्ये सुद्धा आपण उष्णजलाचा उपयोग करू शकतो. काय वाटतं? आठवतं की नाही? कोणता वेग अवरोध होता तो नक्की सांगा. धमान म्हणजे फुगणे, पोट फुगणे. आधमान. अनिल श्लेष्मा वात कफहर आहे हे उष्णजल. सद्यशुद्धी नवज्वरे. सद्यशुद्धी म्हणजे नुकतेच शोधन केलेले आहे त्यांनी संसर्जन क्रम फॉलो करताना उष्णजलाचा उपयोग करावा. नवज्वर म्हणजे सामज्वर. आता साम आणि निराम. साम म्हणजे ज्याच्यामध्ये आम आहे. आमामुळे येणारा ज्वर, जे की आपण मगाशी बघितलं की आमाच्या पचनासाठी बरोबर आपण उष्णजलाचं सेवन करू शकतो. नंतर निराम म्हणजे काय असतं? निरआम, जो आमामुळे उत्पन्न झालेला नाही किंवा आमासोबत नाही. ठीक आहे. इथे काय नवज्वर म्हणजे सामज्वर कन्सिडर करायचं आहे. कासाम पीनस श्वास पार्श्ववृक्षूच शस्यते. कासामध्ये पुन्हा कफ आहे,
आम बघितलंच आपण. पीनस कफ आहे, कफाचा गुण काय, शीत आहे, त्याच्यावर उष्ण उपचार करणार आपण, उष्ण जल. कासाम पीनस श्वास, परत श्वास म्हटलं तर तिथे कफ आहे. पार्श्ववृक्षूच च शस्यते. पार्श्ववृक्ष म्हणजे काय, तर पेन्सिल घेऊ. पार्श्ववृक्षू म्हणजे खोकून बरगड्यात दुखणे. आता कास, पीनस, श्वास ह्याच्यामध्ये आपण खोकतो बरगड्यात दुखायला लागता, तेव्हा आपण जेव्हा जर का गरम पाणी पिले तर त्यावरती ते हितकारक आहे. पुढे जाऊ आता. क्वथित जल, क्वथित शीतजल, श्रुत शीतजल पण म्हणतो आपण ह्याला. आणि मागे आपण आता अष्टांग संग्रहाचं सुद्धा बघणार आहे, ते काय म्हणतात. आधी हे कंप्लीट करू. अनभिषंदी लघु च तोयम क्वथित शीतलम पित्तयुक्ते हितम दोषे व्युषितम त्रिदोषकृत. अनभिषंदी म्हणजे, अभिषंदी म्हणजे काय, स्त्राव निर्माण करणारा, पाजर फोडणारा. पण हा कसा आहे, अनभिषंदी, उकळून गार केलेले पाणी, स्त्राव निर्माण करत नाही. लघु आहे म्हणजेच क्लेदाला निर्माण नाही करणारे, लघु आहे. च तोयम क्वथित शीतलम पित्तयुक्ते हितम दोषे. पित्तयुक्ते म्हणजे काय, पित्तासोबत जर का एखादा दोष असेल तर त्याला कमी करण्यासाठी, त्यांचं शमन करण्यासाठी हे श्रुत शीत जल काम करणार आहे. जसं की इथे पाहूया आपण, हे जरा चुकलं आहे, पित्तयोग हा असं पाहिजे. पित्ताधिकत्वम दृश्यते. मग काय येईल त्यामध्ये, वातपित्ते, पित्तश्लेष्मणी आणि सन्निपाते सुद्धा येईल. म्हणजे जर का तिन्ही दोष जर का वाढले आहेत, प्रकोपित झाले आहेत, बिघडले आहेत, तर त्यामध्ये पण आपण हे वापरू शकतो. स्पेसिफिकली जर का पित्त अधिक्य असेल त्या काय म्हणतो आपण त्याला, त्या संसर्गामध्ये, त्या सन्निपातामध्ये, तेव्हा आपण श्रुतशीत जलाचा उपयोग करायचा आहे. पुढची लाईन काय म्हणते, व्युषितम तत्त्रिदोषकृत. तर व्युषित म्हणजे पर्युषित. तर आता जेव्हा हे जे उकळून गार केलेलं पाणी आहे ते आपण 2 दिवसांनी किंवा दुसऱ्या दिवशी पिलेलं चालणार आहे का, नाही, ते शिळं होणार आहे. मग असं जे उकळून गार केलेलं पाणी आहे जे की शिळं झालेलं आहे ते त्रिदोषकृत आहे, त्रिदोषांचा प्रकोप करणारा आहे. आता नारिकेलोदक, इथं कोणत्या नारिकेलोदकाबद्दल चाललं आहे, ईषत पक्व नारळ म्हणजे किंचित पक्व झालेलं. खरं इथं ईषत पक्व आणि आर्द्र, ईषत पक्व आर्द्र नारळाबद्दल चाललं आहे, म्हणजे शहाळ्याबद्दल चाललं आहे. नारिकेलोदकम स्निग्धम स्वादू वृष्यम हिमल्लघु तृष्णापित्तानि लहरम दीपणम बस्तिशोधनम. स्निग्धम स्वादू. आता आपल्याला माहिती आहे सामान्याची वृद्धी होते, तर स्निग्ध स्वादू म्हणजे कफगुण वाढणार आहे, तर मग काय, वृष्य असणार आहे, सामान्याची वृद्धी होते. नंतर अनिल हरम, स्निग्ध आहे म्हणून वातहर आहे. स्वादू वृष्यम. हिमम लघु, आता हिम असल्यामुळे तृष्णा ह्या व्याधीमध्ये म्हणजे खूप जास्त तहान लागते त्यामध्ये आपण यूज करू शकतो. पित्तहर आहे, अनिलहरम. दीपणम, परत आता इथं पाचन नाही आले, दीपण आले, म्हणजे अग्नीला दीपण करणारे, अग्नीचे दीपण करणारे, पाचन नाही करणार. बस्तिशोधन हे आधी कुठे आलं होतं, उष्णजल, कुठे, हे बस्तिशोधन, इथे पण बस्तिशोधन सेम. आता मागचा एक पॉईंट राहिला होता तो आपण कव्हर करू. तर आता आपण मागे जाऊया. इथे नाही, फक्त मध्ये अष्टांग संग्रहकार सांगतात, पानीयम उष्णम शीतम वा त्रिदोषगणम
तृड अर्तिजित त्रिदोषगण आहे. जे श्रुत शीत जल आहे ते त्रिदोषगण आहे. तृड तृष्णा याचा नाश करणार आहे. अर्ती आपण पहिल्या अध्यायामध्ये बघितलं होतं. अर्तिजित अर्ती म्हणजे काय, बेचैनी, बेचैनीवरती जिंकणारा आहे. आपण बेचैनीचे पेशंट्स जेव्हा बघू, ज्यांना अजिबात काही केल्या राहत नाही, अशा लोकांमध्ये आपण हे असे छोटे छोटे चिकित्सा करू शकतो. छोट्या छोट्या गोष्टी आणि ऑफकोर्स पुढे जाऊन मोठ्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या पण आपण बघणारच आहोत. पण त्याआधी छोट्या छोट्या गोष्टींनी काही करता येईल का, तर त्यांनीसुद्धा फायदा होतो, तर ते पण आपल्याला माहिती पाहिजे. आता आपण पुन्हा तिकडे जाऊया. नेक्स्ट श्लोक आहे. वर्षासु दिव्य नादेय परम तोये वरावरे. वर म्हणजे श्रेष्ठ, अवर म्हणजे कनिष्ठ. तर ह्यामध्ये सांगितलं आहे की श्रेष्ठ कोणतं आहे, दिव्यजल, वर्षा ऋतूमधलं दिव्यजल. दिव्यजल म्हणजे काय, सगळ्यांना माहिती आहे. आता अवर म्हणजे कनिष्ठ, कनिष्ठ कोणतं आहे, नादेय जल. इति तोय वर्गा हा. आता आपण पुढच्या सत्रामध्ये क्षीरवर्ग संपूर्ण पाहूयात. आत्तापुरती थांबूयात.